आमच्या यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते आता विलासरावांपर्यंत आमच्या मराठी नेत्यांनी हा महाराष्ट्राचा विकास केला. म्हणून लेखानं तुम्ही इथे आलात ना. मग बाकीच्या राज्यात का नाही गेलात? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यांसाठी कामगारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहनजोदरो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. हे घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले. 2-2, 2.5 हजार महिलांवरनं इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतोय हे उपकार समजा. स्वतःच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ? मला जरा सांगा ना. मी त्याशी असाच चाललो होतो एका कार्यक्रमाला. मला माहितीच नव्हतं हे काय लफडं. बघतोय सगळीकडे उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन. म्हटलं हे कुठून सुरू झालं? ते एक छटपूजा चालू आहे, तिथे लाई चना चालू आहे, अजून काय काय वाटतात त्याच्यात. हे नवीन आता उत्तर प्रदेश दिन काय लफडं सुरू झालं? ते बघितल्यावर माझं टाळकच सरकलं. तेव्हाही बोललो होतो, आजही सांगतो, महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल. दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत. माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी. कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु मी ही असती नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही. आज मुंबईमधल्या कुठच्याही पोलीस अधिकाऱ्यांना विचारून बघा, त्यांचा सर्वात जास्ती वेळ हे युपी बिहार मधनं इथे जे गुन्हे करतात त्यांना शोधण्यासाठी तिकडे जावं लागतं. सर्वात जास्ती वेळ त्यांचा तिकडे जातो. सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही विचार करा. हे आम्ही इथून निवडून पाठवत असलेले खासदार करतात काय? झकमार असतात तिकडे जाऊन दिल्लीमध्ये. लाजा वाटत नाही या भरत्या करताना तुम्हाला? इकडच्या मुलांनी करायचं काय? येणाऱ्या कोणत्या उद्योगधंद्यांमध्ये विचारलं जात नाही. कोणते उद्योग येतात हेच आमच्या मुलांना माहिती नसतं, कारण सांगितलंच जात नाही. आणि मग ते काय, ते लेबर कॉन्ट्रॅक्टर नवीन सिस्टीम आली आहे ना, त्याच्या मार्फत हे भैये सगळे पुरवले जातात. मी ज्या वेळेला बोलतो की 80% मराठी मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे नोकऱ्यांमध्ये, मिळालंच पाहिजे. 80% काय 100%च मिळालं पाहिजे. 80% तरी कशाला? मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे कसले एकरूप होत आहेत? 1 मे साजरा करतायत आत्ता गंगेच्या काठावर. आणि इकडे महाराष्ट्र दिन कसला? भोजपुरी गाण्यांचा. भोजपुरी गाणी ऐकवतो तुम्ही? मराठी बोलता येतं का? म्हणून मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलंय, सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलंय, कधी कुठेही तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, हे टिकवायचं असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे, तर हे पुढचं सगळं टिकून राहील. त्याशिवाय सुधारायचे नाहीत. आणि यांची मस्ती किती. आज उत्तर प्रदेश बिहार मध्ये हे आम्हाला राज्य घटना शिकवत आहेत. महाराष्ट्राला
महाराष्ट्र प्रत्येक वेळेला सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करत आला आणि हे सगळे प्रांत सर्वप्रथम आपल्या प्रांताचा विचार करत आले आणि मग नंतर देशाचा विचार करत आले. हे महाराष्ट्राला राज्यघटना शिकवणार? ज्यांनी घटना लिहिली तेच मुळातले महाराष्ट्रातले, हे आम्हाला काय शिकवणार? घटना विरोधी मी काय बोललो? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही हिंदी भाषेचा ठराव मांडता, भोजपुरी सिनेमाला सवलती देता. हे कसलं षडयंत्र आहे? हे काय चालू आहे? यांना हवंय काय? यांना हवंय हे सगळं काबीज करायचंय. आज 227 नगरसेवकांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आज बघा 24 नगरसेवक हे सगळे आहेत उपरे. कसे 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 हळूहळू घुसत जातात ते बघा, आतमध्ये जातात ते बघा. आणि वरती येऊन इकडे महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शिव्या घालणार. काय लायकी यांची? तो अबू आझमी, त्याचा मुलगा ड्रग्ज मध्ये सापडला होता, हा बॉम्बस्फोटामध्ये सापडला होता. कायच्या आईला खानदान आहे? इथे काठ्या वाटण्याच्या भाषा करता तुम्ही. आणि मग मी काय चुकीचं बोललो होतो की अबू आझमीने जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. दोन दोन अडीच हजार महिलांवरनं इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतो हे उपकार समजा. त्याच्यानंतर तो म्हणतो काय आझमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये, जाताना 40,000 फक्त पाय जातील. आता याच्यावरती सगळेजण म्हणणार बघा कशी प्रक्षोभक भाषण करतात. प्रक्षोभक मी केलं? काठ्या वाटपाचं मी बोललो होतो? 20,000 आझमगडवरून माणसं घेऊन यायचं मी बोललो होतो? हा अबू आझमी ह्याची औकात काय? मला सांगा, महाराष्ट्रामधले जे काही मतभेद असतील, जे मतभेद असतील इथं सर्व राजकीय पक्षांमधले, ते आमचं आम्ही बघून घेऊ. हा कोण सांगणार आहे? हा काल अबू आझमी टीव्ही चॅनल वरती म्हणतो की शरद पवारांनी म्हणे रस्त्यावरती वाडगं घेऊन भीक मागितली पाहिजे. गृह खातं यांच्या हातात, सगळ्या गोष्टी यांच्या हातात. का नाही याचा बंदोबस्त होत? रस्त्यावरती नागडा करून फोडून काढला पाहिजे असल्या सगळ्या लोकांना. ह्याची हिंमत कशी होते? या महाराष्ट्रामधल्या कुठच्याही नेत्याबद्दल ह्यांची बोलायची हिंमत कशी होते? कोण ही माणसं तरी कोण? यांचा संबंध काय या महाराष्ट्राशी? संयुक्त महाराष्ट्रामध्ये 105 जणांचे ज्यांनी बलिदान केलं, इतकी लोक लढले. आचार्य आत्र्यांपासून माझ्या आजोबा प्रबोधनकार ठाकरेंपासून, डांगेंपासून, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण लिहिलेलं आहे त्याच्यावरती. त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे. सगळ्याच मोठ्या नेत्यांनी त्या संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला. तो संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला तो या काय युपी बिहारच्या भैयांच्या गोठ्यात बांधण्यासाठी? मला सांगा, आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये, इतक्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. पंजाबी राहतात, गुजराती राहतात, मारवाडी राहतात, सिंधी राहतात, पारशी राहतात, सगळ्या प्रकारचे लोक राहतात. का नाही हो कधी आपल्याला वाटलं की हे ताकद दाखवतात म्हणून? कधीच आपल्याला असं वाटलं नाही की बाबा गरबा चाललाय, दांडिया चाललाय, हे बघा कशी आपली ताकद दाखवतात. कधीच नाही वाटलं. आपणही त्यात समरस होतो.
तेवढ्यापुरता तो 9 दिवसाचा दांडिया होतो, गरबा होतो, संपला विषय. बंगाली बांधवांची इकडे दुर्गा पूजा असते. मी लहानपणापासून जात असे. मला नाही कधी वाटलं की बंगाली लोक इथे ताकद दाखवतात. ज्या वेळेला छठपूजेचे कार्यक्रम ज्या वेळेला हे सुरू करतात, का सगळ्यांना असं वाटतं की हे ताकद दाखवतात रस्त्यावरती येऊन आपली. मी त्याविषयी असाच चाललो होतो एका कार्यक्रमाला. मला माहितीच नव्हतं हे काय लफडं. बघतोय सगळीकडे उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन. म्हटलं हे कुठून सुरू झालं. ते एक छठपूजा चालू आहे, तिथे लाई चना चालू आहे, अजून काय काय वाटतात. त्याच्यात हे नवीन आता उत्तर प्रदेश दिन काय लफडं सुरू झालं. ते बघितल्यावर माझं टाळकच सरकलं. तेव्हाही बोललो होतो, आजही सांगतो, महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल. दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत. माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी. कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु मी ही असती नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. अहो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. आम्हाला सांगतात ते प्रत्येक वेळेला घटना शिकवणार आम्हाला, घटना. सगळेजण या देशामध्ये कोणी कुठेही जाऊन राहू शकतं. तुम्ही त्याला थांबवणार कसे. परवा दिवशी ते हे आले, कोणते हवाई दल प्रमुख अनिल टिपणीस ना, अनिल टिपणीस आले. तेही बोलून गेले. आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की आमचे पंतप्रधान ज्या वेळेला तिथे पाकिस्तानात गेले होते त्यावेळेला तिकडच्या लष्करातले कोणी अधिकारी जे होते मोठे, यांनी आमच्या पंतप्रधानाला सॅल्यूट मारला नाही. ज्यावेळेला मुशर्रफ ज्यावेळेला भारतामध्ये आले, हिंदुस्थानात आले, त्यावेळेला यांनी सॅल्यूट मारला नाही त्याला. आम्हाला अभिमान आहे तुमचा. एक तर मराठी म्हणून अभिमान आहे आणि त्यात तुम्ही केलेली कृती याचाही आम्हाला अभिमान आहे. पण माहीत नसलेल्या विषयामध्ये फंदात पडू नका. परवा दिवशी ते बोलले की महाराष्ट्रात जर समजा लोक येत असतील तर थांबवणार कशी. थांबू शकणार नाही. स्वतः राहतात हरियाणात आणि उपदेशीकडे. उगाच माहीत नसलेल्या गोष्टींवरती वरतून पोकळ घिरट्या मारू नका. घिरट्या एवढ्यासाठी बोललो कारण ते हवाई दल प्रमुख आहेत. लष्कराचे अधिकारी असते, प्रमुख असते तर मी बोललो असतो उंट्यावरून शेळ्या हाकू नका. कोणी येतोय आणि उपदेश देतोय. हे लोंढे थांबवण्यासाठी आणि ती राज्य सुधारण्यासाठी म्हणून त्यांना का नाही उपदेश दिले जात. त्यांना का नाही कोणी समजवत. हे कसं झालं माहितीये का की एखाद्या आई वडिलांना एक 4-5 मुलं असावीत, त्यातली सगळी कामं करतायत, नोकरी करतायत, सगळं करतायत, पैसे व्यवस्थित घरी आणून देत आहेत आणि एक उडाण टप्पू 2 उडाण टप्पू निघालेत. आई वडिलांना प्रेम त्या उडाण टप्पूंचं. जे कष्ट करतायत, जी राज्य कष्ट करतायत त्यांच्याबद्दल काहीच नाही वाटत तुम्हाला. या केंद्राला महाराष्ट्र इतकं भरभरून देतो, तुम्ही त्या महाराष्ट्राच्या पदरात काय टाकताय. आणि हे पूर्वीपासून आहे, हे जुनं आहे. या दिल्लीचा महाराष्ट्रावरती राग असलेला काय आजचा नाहीये, हा पूर्वीपासूनचा आहे. कारण प्रत्येक वेळेला महाराष्ट्राने या दिल्ली शोरांपुढे कधी गुडघे टेकले नव्हते पूर्वी. आता मणके पण काढून ठेवतात. आणि मग हे ते तसे वागतात म्हणून हे आम्हाला विचारतात, आम्हाला सांगतात की कोणी येऊ शकतं आणि कोणी राहू शकतं आणि काही करू शकतं. मी मध्यंतरी मला एक जण भेटले, त्यांना मी सांगितलं, म्हटलं ते पण असंच काहीतरी चालू होतं आणि बरोबर मराठीच. ते असं कसं थांबवणार तुम्ही. घटनेमध्ये लिहिलेलं आहे या राज्यामधला माणूस दुसऱ्या राज्यामध्ये कुठेही कसाही जाऊन राहू शकतो आणि काही करू शकतो. हे तुम्ही थांबवणार कसं. मी जरा शांत बसलो. त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही राहता कुठे. ते बोले अशा अशा ठिकाणी मी राहतो. म्हटलं काय सोसायटी आहे का. ते बोले हो सोसायटी आहे. म्हटलं मग मुलांना खेळायला वगैरे मैदान वगैरे जागा आहे की नाही तिकडे आतमध्ये. हो आहे ना. म्हटलं मग तुमच्या सोसायटीमधली कॉलनीतली मुलं वगैरे खेळतात की नाही तिकडे.
हो खेळतात ना, रोज खेळतात, म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हटलं मग ज्यावेळेला तुमच्या सोसायटीमधली मुलं तिकडे खेळत नाहीत त्यावेळेला बाहेरची लोक येऊन खेळतात का तिकडे? ते बोलले नाही असं नाही. म्हटलं खेळून द्याल का त्यांना? नाही नाही, आमच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कसं खेळून देणार? म्हटलं स्वतःच्या कंपाऊंड मध्ये तुम्ही बाजूच्या मुलाला खेळू देत नाही का? तो भारतीय नाही काय? तो भारतीय नाही? स्वतःच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ? मला जरा सांगा ना. तेव्हा आहे ना भारतीय बिरती आठवतं सगळं. आम्ही भारतीय आहोत, सगळे भारतीय आहेत, सगळे समान आहेत. मग अनेकांच्या घरात बंगल्याच्या बाहेर किंवा सोसायट्यांच्या बाहेर पाटी लावलेली नसते का? फेरीवाल्यांनी आतमध्ये येऊ नये का? तो फेरीवाला भारतीय नाही? आपलं जेवढं आहे तेवढं नीट ठेवायचं, बाकीचा बट्ट्याबोळ झाला तरीच हरकत नाही. कोणती वृत्ती ही? मराठी माणसाबद्दलचे प्रश्न मराठी माणसाने पहिले विचारायचे सोडून दिले पाहिजेत की आमची मुलं अशी आणि आमची मुलं तशी आहे, आमची मुलं काम करत नाहीत. आमची मुलं काम करत नाहीत? सकाळचा पेपर तुम्हाला कोण आणून देतो? मराठीच मुलगा आहे. सकाळचं दूध तुमच्या घरी कोण आणून देतो? मराठीच मुलगा आहे. ऑफिसात जाता त्यावेळेला तुमच्या ऑफिसमध्ये डबे कोण घेऊन जातं? मराठीच मुलगा आहे. कोणाला शिकवता तुम्ही मराठी मुलं काम नाही करत म्हणून? अरे जर त्यांना कळलंच नाही कुठे काम आहे तर करतील काय ते तरी? कशाला शिव्या घालता मराठी मुलांना? फक्त या युपी बिहार वाल्यांसारखे छक्के पंजे आमच्या मुलांना जमत नाहीत म्हणून अजूनपर्यंत मागे राहिलेत. म्हणून अजून मागे आहेत. हे जे सतत घटनेबद्दल बोलत असतात ना, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मी तुम्हाला सांगतोय हे नीट जाणीवपूर्वक ऐका मी काय बोलतोय ते. हे सतत जे घटनेचे दाखले देत असतात ना, की घटनेमध्ये असं लिहिलंय, घटनेमध्ये तसं लिहिलंय, घटनेमध्ये हे म्हटलंय, घटनेमध्ये ते म्हटलंय, ती जी घटना ज्यांनी लिहिली ना त्या आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पुस्तकात काय लिहून ठेवले हे मी जरा तुम्हाला वाचून दाखवणार आहे आता. पुस्तकाचं नाव आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा. लेखक नामदार डॉक्टर B.R. आंबेडकर. 1955 साली लिहिलेलं पुस्तक आहे त्यांनी. हे त्यात त्यांनी काय लिहिलंय हे मी तुम्हाला जरा वाचून दाखवतो. 4-5 उतारे आहेत ते जरा ऐका नीट. तुम्ही ऐका रे बाबा. नाही तर मी काहीतरी आंबेडकरांच्या नावावर काहीतरी मी भलतच खपवतोय वगैरे काहीतरी काय वाटेल सुरू करू शकतात ते. उत्तर प्रदेश आणि बिहार यासारखी राज्ये निर्माण करून राज्य पुनर्विचार मंडळाने केवळ तौलनिक विषमताच निर्माण केली एवढेच नव्हे तर दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे 2 तटनेही निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचे प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. हिंदी भाषिकांची लोकसंख्या किती मोठी आहे याची बहुतेक कुणालाही दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या हिंदी भाषिकांची आहे. या वस्तुस्थितीचे समीक्षण केले तर एक गोष्ट चटकन लक्षात येते की या मंडळाने एवढे श्रम करून उत्तर भारताचे संलग्नीकरण आणि दक्षिण भारताचे छुटक छुटक द्वीपकल्प राज्य निर्माण केली. उत्तर भारताचे हे वर्चस्व दक्षिण भारत सहन करेल काय? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच विचारलेला सवाल आहे, मी नाही. माझ्याकडे हे पुढे ऐका. माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते तेव्हाची एक गुपित कथा मी यावेळी निवेदन करू इच्छितो. अर्थात गुपित भंगाचा आरोप आता माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधीची ती चर्चा होती. घटनेचे 115वे कलम या विषयासंबंधी राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावर जेवढी गरमागरम आणि विस्तृत चर्चा झाली तेवढी चर्चा दुसऱ्या कुठल्याही कलमावरती झाली नाही. घटनेच्या कुठल्याही कलमाला एवढा जबर विरोध झाला नाही. विरोधाच्या ज्वाळात हे कलम बरेच ताऊन सुलाखून निघाले. प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य,
78 विरुद्ध 78 असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. त्यावर काही कालावधी गेला. हाच प्रश्न पुन्हा काँग्रेस पक्षाच्या मतदानास टाकला आणि मतदान 77 विरुद्ध 78 असे झाले. केवळ एका मताने हिंदी ही राष्ट्रभाषा ठरली. जी आम्हाला राष्ट्रभाषा 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 म्हणून जी सांगितली जाते ती एका मताने ठरली. आणि या राष्ट्रभाषेच्या नावाखाली हे राष्ट्र म्हणून हे आमच्यावरती आक्रमण करणार. तामिळनाड घ्या, आंध्र प्रदेश घ्या, कर्नाटका घ्या, केरळा घ्या, वरती गुजरात घ्या. कोणी यांच्या भाषेची दादागिरी सहन करत नाही. ते आपली स्वतःची घट्ट भाषा पकडून बसलेले आहेत. कोणी घुसू पण शकणार नाहीत. पुढे बघा. या वस्तुस्थितीवरून दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विछिन्न राहिला आणि हिंदी राजकारणात उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेष भाव निर्माण झाला नाही तरच नवल. केंद्रीय सरकारात हे तुम्ही लक्षात घ्या रे. केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावर अशा आगंतुकपणे वर्चस्व चालवू देणे धोक्याचे आहे. हे कोण म्हणतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, ज्यांनी आमची घटना लिहिली. मग मी काय वेगळं बोलतोय? एका राज्याने दुसऱ्या राज्यावरती अशा प्रकारे वर्चस्व लादू नये हेच तर मी बोलतोय ना. म्हणून मी पुरावा देखील तुमच्याकडे घेऊन आलो. अजून कोणाला जर पाहिजे असेल ह्याच्या फाईली घेऊन जाव्यात माझ्याकडनं. घटक राज्ये समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनात काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित विजोड राज्यांमुळे उत्तर प्रदेशाखेरीज इतर राज्यांमध्ये अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल. सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयांचीच नसून पंजाब, बंगाल व इतर राज्यांनीही व्यक्त केलेली आहे. आणि ही भीती निराधार आहे असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ताच तद्विषयक उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय ऐक्याला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य कोणीही लपवून ठेवू शकत नाही. कोण म्हणतंय? उत्तर प्रदेश बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, मी नाही म्हणत आहे. प्रत्येक वेळेला सल्ले आम्हाला द्यायचे की मुंबई वगैरे कोणी येऊ शकतं, आमच्या पुण्यामध्ये कोणी जाऊ शकतं, ठाण्यामध्ये. मुंबई ही म्हणे काय मराठी लोकांनी घडवलीच नाही, ही बाहेरून आलेल्या लोकांनी घडवली. त्याच्यावर पण बाबासाहेब काय म्हणतात ते ऐका. त्यांनीच लिहिलं, मी काय लिहिलं नाही. मुंबईच काही बहुरंगी शहर नाही. कलकत्ता आणि मद्रास ही देखील मुंबईप्रमाणेच बहुरंगी आहेत. जर कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये राहू शकते आणि मद्रास राज्यातून काढून टाकता येत नाही तर मग महाराष्ट्रात मुंबई राहायला एवढे आकांडतांडव का? प्रत्येक महाराष्ट्रीय हाच प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाला माझ्याकडे तरी काहीच उत्तर नाही. मात्र या समस्येमुळे एक शंका मनात उद्भवते, ती ही की महाराष्ट्रीय राज्य करण्यास असमर्थ आहेत असे काँग्रेस श्रेष्ठींना वाटत असावे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. मराठी बाण्याचा हा अपमान आहे आणि हा अपमान ते कधीही सहन करणार नाहीत. महाराष्ट्रीयतरांच्या म्हणजे मराठी लोक सोडून महाराष्ट्रीयतरांच्या भांडवलावरती मुंबई शहर उभारले गेले आहे असे म्हटले जाते. बघा, आज जे बोंबलतात ते तेव्हा पण तेच बोंबले होते. महाराष्ट्रीयतरांच्या भांडवलावरती मुंबई शहर उभारले गेले असे म्हटले जाते. असेलही कदाचित, परंतु मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आणि निव्वळ बंगाली भांडवलावरती कलकत्ता निर्माण झाले. युरोपियन देशांचे भांडवल येथे गुंतवले गेले नसते तर ही शहरे स्मशानवत राहिली असती. पण जेव्हा महाराष्ट्रीय मुंबईवरती हक्क सांगतात तेव्हा हा भांडवलशाही युक्तिवाद पुढे का केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यांसाठी कामगारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहनजोदरो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. हे घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले. या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्या अनेक मित्रांनी मला अनेक काही गोष्टी पाठवल्या. त्यातली ही गोष्ट आमचे राजू परोळेकर यांनी माझ्याकडे पाठवली. मला त्यांचा एके दिवशी फोन आला आणि मला बोलले, अहो मी हे धक्कादायकच वाचतो हे सगळं. त्यातला बराचसा अंश त्यांनी आत्ताच्या येत्या लोकप्रभेमध्ये पण त्यांनी दिलेला आहे. त्यांचा लेख आहे, अप्रतिम लेख आहे, वाचाच जरूर सगळ्यांनी. आत्ताचा नवीन आलेला लोकप्रभा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काढलेला तो लेख जरूर वाचा आपण. मी काय वेगळं बोलतोय ह्याच्यापेक्षा? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावरती काहीतरी आरोप केलेत की हे बरं नाही, हे देश तोडण्याचे प्रकार. देश तोडण्याचे प्रकार आतापर्यंत इतके दक्षिण भारतामधले इतके राष्ट्रपती आतापर्यंत झालेले आहेत, एपीजे अब्दुल कलामांपर्यंत. या दक्षिण भारतामधनं आतापर्यंत झालेले जेवढे राष्ट्रपती आहेत ह्यातल्या एकाने तरी हिंदीत भाषण केले का हो कधी? ज्यांनी भाषण केली आतापर्यंत इंग्रजीमध्ये केलेली आहेत. इंग्रजी काय आमची मातृभाषा आहे का, राष्ट्रभाषा आहे? पण ते हिंदी बोलत नाहीत म्हणजे नाहीत. त्यांना स्वतःच्या राज्याबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल जेवढी तळमळ, जेवढी आत्मीयता, जेवढी कळकळ, म्हणून ते सगळे टिकून आहेत अजून. मी नेहमी सांगतो ना, जिकडे जमीन भुसभुशीत असते ना तिथेच घुशी होतात, जिथे खडक असतात ना तिथे बिळं होत नसतात. ही मुंबई महाराष्ट्राची जमीन आमच्याच लोकांनी भुसभुशीत करून ठेवली. बारीक सारीक छोट्या मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून वाटेल तो नंगनाथ सुरू केला. आपण कोणाला मोठं करतोय, काय मोठं करतोय, काय वाढवतोय? मध्यंतरी माझ्याकडे एक वर्तमानपत्र आलंय, माझ्याकडे येतच, नावच घेतो, इंडियन एक्सप्रेस. या इंडियन एक्सप्रेस मध्ये आतमध्ये तर त्यांनी सगळंच दिलंय. किती तारखेचा आहे? 13 एप्रिलचा अंक आहे. काय याच्यामध्ये दिलंय? एक माणूस टॅक्सी बसलाय आणि त्या टॅक्सीवाल्याचा मुलगा 10 वर्षाचा मागे बसलाय. दिस इज देअर होम ॲज वेल देअर वर्क. Taxi driver Moinuddin Sheikh and his 10-year-old son live in their taxi in Mumbai. मला हा माणूस कोण आहे, काय आहे, हा गरीब आहे, लहान आहे वगैरे, मला ह्याच्याशी देणं घेणं नाही. पण ज्या माणसाला मुंबई शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर नाही त्याला टॅक्सीचा परवाना मिळतोच कसा, पहिल्यांदा मला सांगा. ही कोण अशी माणसं आहेत? हे एक उदाहरण आपल्या समोर आलंय. अशी हजारो लाखो माणसं आज मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे राहत असतील. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट होतील ना तर काय होतील? या मुंबई महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांनी जीव मुठीत धरून राहायचं आणि आमचीच माणसं पोखरतायत सगळं. किती कडवट असतात ना इतर राज्यातली माणसं, त्याप्रमाणे ज्या दिवशी महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्या दिवशी तसा कडवट बनेल ना, ते मगाशी मी नाव घेतलं ना, तो कोण, रामदास, हे इथे माझ्याकडे पुस्तक आहे. कुठे गेलं ते पुस्तक? रजनीकांत वरती पुस्तक आलंय. द मॅन इज रजनीकांत. द नेम इज रजनीकांत, सॉरी, द नेम इज रजनीकांत. या रजनीकांतच्या पुस्तकामध्ये वाचता वाचता याच्यामध्ये एक पॅराग्राफ आहे. मी जरा हे अक्षर बारीक आहे म्हणून जरा मोठं करून आणलं. देर आर सम, हे तो अंबुमणी कोंडो रामदासो जो कोचो आयसो ना असो त्यांनी म्हटले. हे त्याचं आहे वाक्य, त्या पुस्तकातला कोट. देर आर सम नॉन तमिलियन्स हु आर प्लॅनिंग टू सिट इन द चीफ मिनिस्टर्स चेअर. आय वॉन्ट तमिलियन्स टू राईज and be alarmed. Do not allow any outsiders, I repeat, any outsiders
non-Dravidians to place themselves in the driver's seat. Ramadas spat out his venom. The media woke up to the alarm call. Everyone knew Rajnikant was the target. डॉक्टर अंबुमणी रामदास म्हणजे सध्याचे आरोग्य मंत्री, ते म्हणतात की काही तामिळ नसलेली माणसं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याचं स्वप्न बघत आहेत. मी म्हणतो तामिळींनो, उठा आणि जागे व्हा. कुठल्याही परप्रांतीयांना, मी पुन्हा सांगतो, परप्रांतीयांना द्रविड नसलेल्या मोक्याच्या जागा देऊ नका. माझ्यावरती केंद्रातनं ज्या ज्या लोकांनी आरोप केले, सोनिया गांधींपासून सगळ्यांनी माझ्यावरती जे आरोप केले ना, त्यांच्याच बाजूला मांडीला मांडी लावून हा रामदासो बसतो. हे चालतं का रे तुम्हाला? जो स्वतः जन्माने मराठी माणूस आहे, त्याचा आडनाव गायकवाड आहे, पण तो पूर्णपणे तामिळ झाला, स्वतःला तमिळ समजतो, तमिळ बोलतो, तिथला झाला, तिथल्या लोकांनी त्याला डोक्यावरती घेतला. इतकं करून हा माणूस तसं बोलतो. इतकं केल्यानंतर जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर आम्हीही बोलणार नाही हो. हे फक्त तेच बोलत असतील. पण महाराष्ट्र ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे खडबडून जागे होतात. त्याच वेळेला आहे ना सुस्त. मी ज्या वेळेला बोलतो की 80% मराठी मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे नोकऱ्यांमध्ये, मिळालंच पाहिजे. 80% काय 100%च मिळालं पाहिजे. 80% तरी कशाला? मी याद्याच घेऊन आलो त्याच्या. आणि कसे असतात बघा ही सगळी लोक. तुम्हाला मुद्दामून हे सगळं काढून आणलं. पेपर दाखवला की बरं असतं, नाही तर कसं राज ठाकरेने फिर जाहीर झालं आपलं सुरू.